श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. दादा फर्स्ट टाइम शनिवारी पारायण केलं तेव्हा कोणीतरी डोक्यावर हात ठेवलं असं जाणवलं. महाराजांची फेरी असते त्यावेळेला महाराज काय करतात, आपल्या पारायणाच्या काळामध्ये ते आपल्याला कृपा करतात. नाथांमधून सुद्धा येतात, आहे की नाही. जे त्यांचे जे सद्गुरू आहेत ते येतात आणि आपल्याला कृपा करून निघून जातात. ते आपलं सत्संग ऐकताना पण तुम्ही संक्षिप्त पारायण करू शकता, काही चिंतेचं कारण नाही. ताई पित्त आहे, उष्णता आणि पित्ताचा त्रास असेल ना तर आपल्याकडे उपाय आहे. तो आपल्या साईटवरती आहे, मराठी साईट मॅप ओपन करा, त्याच्यामध्ये कफ आणि उष्णता पित्ताचा त्रास जो आहे त्यासाठी उपाय आहे, तर तो क्लिक करा, ते तुम्हाला मिळणार. खूप चांगला उपाय तो. श्री गुरुदादा खूप वेळ वाट पाहत आहोत, कधी याल. गुरुवारीसाठी खूप प्लॅनिंग करावं लागतं. लाईव्ह ऐकण्याची खूप आवड आहे, दिवस खूप छान जातो. जरा मोठ्या स्पीकरवरती ऐकतो आम्ही लाईव्ह सेशन. मुलांना सुद्धा आनंद आहे. आणि मी तुम्हाला लोकांना आज खूप इम्पॉर्टंट गोष्ट सांगेन, खूप महत्वाची गोष्ट सांगेन तुम्हा सगळ्यांना. इतकी जबरदस्त आहे ती गोष्ट, त्याने तुमचा सगळ्यांचा खूप फायदा होईल. अच्छा, पर महादेवाच्या केरवड्याला गेले. धन्यवाद धन्यवाद पर, धन्यवाद ताई. सद्गुरु प्राप्तीसाठी तुम्ही दत्त उपासनेमध्ये दत्तनाम आणि दत्तोपदेशवर चालावं. ज्यांना सद्गुरु प्राप्तीची आवश्यकता आहे किंवा ओढ आहे त्यांनी दत्तनाम आणि दत्तोपदेशवर चालावं. लक्षात घ्या, नाण्याच्या दोन बाजू आहेत. एक आहे नाम, एक आहे उपदेश. नाम ते असतं ज्याच्यावरती आपण निरंतर चालत असतो, म्हणजे आपण नामाच्या माध्यमातून दत्तचरणांना आपण ब्लाइंडली फॉलो करतो. पॉइंट नंबर 1. पॉइंट नंबर 2, व्यवहारामध्ये नामाचं अनुसंधान टिकवण्यासाठी आपल्याला ज्या गोष्टीची गरज लागते त्याला उपदेश असं म्हणतात. उपदेशमध्ये आहे उप अधिक देश. देश म्हणजे शरीर, उप म्हणजे शरीरामध्ये असलेल्या अंतर्गत तत्वाची ओळख होणं, म्हणजे त्याला म्हणतात उपदेश. मग नामोपदेश ही नाण्याची बाजू आहे. तुम्ही इन केस समजा भूतकाळामध्ये कोणाकडून तुम्ही अनुग्रह घेतला असेल तर ज्याच्याकडून अनुग्रह घेतला त्याच्याकडून उपदेश घ्यायला सुद्धा पाहिजे. नामासकट उपदेश येतं, नाण्याच्या दोन बाजू आहेत, त्याही तुम्हाला पाळता आल्या पाहिजे. तुम्हाला पाळता आल्या पाहिजेत. जरा तुम्ही स्वप्नात येऊन माझ्या कपाळावर काहीतरी. ठीक आहे, ऐका. माझं काम आहे तुमच्या देहात असलेले त्रास, तुमचं पाप शरीर, तुमचा दोष दूर करणं, ज्याने तुम्हाला त्रास होऊ शकतो. मग मी काय करतो, शरीराने स्थूल देहाने तर शक्यता नाहीये सगळ्या ठिकाणी पोहोचणं. मग सूक्ष्म देहाने काम होतं आणि मग त्रासातून बाहेर आहे. कारण की तुम्हाला माहित नसतं की तुम्ही कुठल्या ऍक्शनची रिॲक्शन तुम्ही भोगणार आहात. मग ती ऍक्शनची रिॲक्शन तुमची या जन्मातली आहे का गतजन्माची आहे हे पण तुम्हाला माहित नाहीये. मग अशा परिस्थितीमध्ये महाराजांनी जिथे मला पाठवलं तिथे जाऊन इमानदारीने थोडंफार त्यांच्या वतीने जे काय करता आलं ते करायचं आणि मुकाटपणे आपल्या स्वस्थानी यायचं. ठीक आहे. अरे, चंद्रकांत स्पॉन्डिलिसिस कधी झाला? व्हिडिओ तुम्हाला सेंड केले आहे, तुम्ही प्रतिनिधींना कॉन्टॅक्ट करा. प्रतिनिधी तुम्हाला सांगतील व्हिडिओ कसा बघायचा. टोटल डिटेल त्याच्यामध्ये आहेत. ठीक आहे, टोटल डिटेल आहे त्याच्यामध्ये. काय चाललंय परब? गिरासे कैसे हो? दादा तुम्ही अपॉइंटमेंट कधी घेणार ताई? अपॉइंटमेंट चालू आहेत. अपॉइंटमेंट काल पण घेतल्या, आज पण घ्यायच्या आहेत. तुमचा नंबर लागेल ताई. आता पहिल्यासारखं वेटिंग नाही राहिलं ताई. 10 दिवस 15 दिवस वेटिंग नाही राहिली. तुमच्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात, आपण ते करतोय कष्ट. दादा तुमच्यामुळे लाईफ मध्ये खूप फरक पडणार आणि आता अजून फरक पडणार. आतापर्यंत तुम्ही जो फरक जाणवून घेतलेला आहे तो आत्मिक आणि मानसिक स्तरावर आहे. पण आता जर जीवन प्रबोधिनीमध्ये जर तुम्ही व्यवस्थित जर समजा इन्व्हॉल्व्ह होणार असाल
तर तुमचा आर्थिक आणि सामाजिक पण फरक तुम्हाला जाणवेल. कळलं? घरामध्ये मी तुम्हाला आताच सांगतो, घरामध्ये आपण मुलांना नको ते लाड लावतो, नको ते मोबाईल दिला हातामध्ये, ते मुलं गेम खेळत बसतात. ह्याच्यापेक्षा तुम्ही काय करा माहितीये, तुम्ही मुलांना ना गेम खेळायलाच द्यायचंय ना, तर त्यांना स्टॉक, कमोडिटी, करन्सी, फॉरेक्सचा ना चार्टच द्या त्यांच्या हातामध्ये. त्यांना सांगायचं, बेटा इथे हा गेम आहे ना, या गेम मध्ये ना खाऊ मिळतो, जिंकल्यावर खाऊ मिळतो, असं काहीतरी तुम्ही त्यांना स्टोरी ऐकवून त्यांना तुम्ही मार्केटची सवय लावा. कारण की शालेय शिक्षण जे आहे त्याचा कवडीचा उपयोग नाहीये व्यवहारामध्ये. मी तुम्हाला आत्ताच सांगतो, तुम्ही नोकरी करायला जाल तर तुम्हाला 20,000 30,000च्या पलीकडे देणार नाही, आणि आताच्या महागाईला अनुसरून तर तुम्हाला टिकता येणार नाही. उद्या समजा कोरोनासारखं मॅटरचं परत काही लॉकडाऊन सिस्टम आली ना, काय झालं तर परत एकदा त्याच्यामध्ये नोकरी लटकली, मग इतके सगळे त्रास भोगण्यापेक्षा स्वतःमध्ये जर बदल केला तर तुमच्या परिस्थितीमध्ये बदल घडेल. मग त्यासाठी काय करा, जीवन प्रबोधिनीचे लाईव्ह सेशन्स बघा. बरं, तुम्हाला वाटत असेल की जीवन प्रबोधिनीमध्ये काय आहे, तर मी तुम्हाला दाखवतो. माझं फेसबुकचं टाइमलाईन चेक करा. तुम्हाला माहितीये का, नवीन वर्षाचा आपण ज्या वेळेला लाईव्ह सेशन मध्ये होतो, तर तुम्हाला एक गोष्ट बोललो होतो, लक्षात आहे का तुम्हाला? ज्या वेळेला लाईव्ह आपण होतो त्यावेळेला मी काय बोललेलो, तुम्ही लोकांनी नवीन इयरचा काय प्लॅन वगैरे केलेला आहे का? आठवतंय का? त्यावेळेला मी बोललेलो, मला सांगा किती लोकांना आठवतंय. किती लोकांना आठवतंय? तुम्हाला सगळ्यांना मी प्लॅन विचारत होतो, तुमचं नवीन वर्षाचा काय प्लॅन आहे का? मी काहीतरी विचारतोय. तर नवीन वर्षाच्या मुहूर्तावरती काय प्लॅन वगैरे कोणी काय बनवले का? यस किंवा नो सांगा. मी तर केला प्लॅन. माझा प्लॅन तर 25 तारखेपासून सुरू झाला होता, डिसेंबरच्या. म्हणजे 1 जानेवारीला मला गोष्ट मटेरियलाइज करून घ्यायची होती. 1 जानेवारी 2022ला मला गोष्ट मटेरियलाइज करून घ्यायची होती, शनिवारी, आहे की नाही? आणि मला तिला एनकॅश करायचं होतं. तर मी 25 डिसेंबर पासूनच प्लॅन सुरू केला. 31st मी काय कुठे पार्टी मध्ये नसतो, मी माझ्या कामामध्ये बिझी असतो. आठवतंय ना मी किती पंक्च्युअल आहे तुम्हाला सांगतो. म्हणजे तुम्ही लोकांना सुद्धा ती पंक्च्युअलिटी पाहिजे, जर तुम्ही लोक आयुष्यामध्ये काहीतरी करू शकता. अध्यात्माच्या ठिकाणी आहे, आणि तुमचं जे काही दैनंदिन जीवन आहे ते दैनंदिन जीवन तुम्हाला सुरळीत ठेवता आलं पाहिजे. बॅलन्सिंग इक्वेशन करून चाला, बॅलन्स करून चालावं लागेल तुम्हाला. विषय कळला? बॅलन्स करून चालावं लागेल. मग बॅलन्स करून चालण्यासाठी तुम्हाला भौतिकवाद आणि अध्यात्मवाद एकत्र घेऊन चालता आलं पाहिजे. अध्यात्मवाद जो आहे तो दत्तप्रबोधिनीतून आपण व्यक्त करतो, भौतिकवाद जो आहे तो जीवन प्रबोधिनीतून व्यक्त करतो. मग जीवन प्रबोधिनीमध्ये मला काहीतरी दाखवायचं होतं, ते मी दाखवलं. कसं दाखवलं की मी 25 डिसेंबर होती, बरोबर. त्याच्यानंतर मी माझं मागे ट्रेड वगैरे थोडं चालायचं, तर मी थोडंसं अजून त्यात लक्ष घातलं आणि ट्रेडिंग चालू केलं. ज्यांना वाटत असेल की मी काही बोलतोय ना खरं की खोटं, त्यांनी माझ्या टाइमलाईनवर जाऊन चेक करावं, आहे की नाही. ट्रेडिंग चालू केलं. सांगतोय हे लक्षात घ्या, अध्यात्म करायचं ना तुम्हाला लोकांना, अध्यात्म करायचं असेल ना तर पोटाचा खड्डा भरता आला पाहिजे व्यवस्थित. त्यासाठी तुमच्याकडे आवकचे मार्ग पाहिजेत चांगले. तुम्ही म्हणाल माझं शिक्षण नाही, मला हे येत नाही, मला ते येत नाही, अशी बोलणारी लोक, भेकड लोक, त्यांना जगण्याचा अधिकार नसतो. तर मी तुम्हाला एक काय सांगतो, जर तुमचा अध्यात्मवाद अर्थात अध्यात्म तुमचं जर सुरळीत चालायचं असेल, भविष्यात होणाऱ्या कायापालट जो आहे, भविष्याचा जो काही होणार आहे, लॉकडाऊन असेल नसेल, नोकरी, बिझनेस वगैरे काय असेल नसेल, तर तुम्ही स्वतः ऑर्गनाइज व्हायला शिका आणि मार्केटमध्ये इंटरेस्ट घ्या. कारण की हीच एक गोष्ट आहे जी तुम्ही घरात बसून करू शकता, डोकं शांत ठेवून, डोक्यावर बर्फ ठेवून करू शकता. समजून घ्या हा विषय. मी तुम्हाला जे सांगतोय हे अतिशय महत्वाची गोष्ट आहे. कारण
आज तुम्ही अध्यात्म करताय, सगळं म्हणणं तुमचं बरोबर आहे, सगळं बरोबर आहे, चला ठीक आहे, आज तुमचं बरोबर आहे. पण समजा कठीण परिस्थिती आली, आर्थिक त्रास झाला, तर तुमचं अध्यात्मवादामध्ये जे पहिले लक्ष होतं तसं लक्ष राहणार आहे का? तसं लक्ष राहणार आहे का? मी काय विचारलं? तसं लक्ष राहणार आहे का? नाही. मग तुमची आर्थिक स्थिती व्यवस्थित राहावी, त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी आतापासून जर मेहनत घ्याल तर येणाऱ्या 6 महिन्याच्या काळामध्ये तुम्ही फायनान्शियली साऊंड व्हाल. नाही तर नोकरी नाही, ना धंदा नाही, मग अध्यात्मामध्ये लक्ष लागणार नाही. पॉइंट नंबर 1 लक्षात ठेवा. प्लस उतरत्या वयामध्ये देहाचं दुखणं जर सुरू झालं त्याने अध्यात्मामध्ये अजून दुरावा तयार होईल तुमचा. म्हणजे आज ठीक आहे, आज तुम्ही जवान असाल तर तुम्हाला देहाचे त्रास नसतील, पण ज्या वेळेला देहाचे त्रास सुरू होतील त्यावेळेला तुमचं नामस्मरण पण नाही होणार. मग त्यावेळेला तुम्ही काय कराल? मानसिक, शारीरिक, आर्थिक, सामाजिक, आध्यात्मिक त्रास, मग त्यावेळेला तुम्ही काय कराल? आहे उत्तर कोणाकडे? मला सांगा. जरा तुम्ही ट्रेडिंगचा शॉर्ट व्हिडिओ टाकला होता, तो ऑप्शन का फ्युचर ट्रेडिंगचा आहे? तो फॉरेक्सचा आहे, तो फॉरेक्सचा आहे, कळलं? तो फ्युचर अँड ऑप्शनचा नाहीये. इंडियन मार्केटमध्ये इतकी ट्रान्सपरन्सी नसते जेवढी इंटरनॅशनल मार्केटमध्ये असते. समजून घ्या हा विषय, मी काय म्हणतोय ते समजून घ्या, कळलं? मी काय बोलतोय ते समजून घ्या. इंडियन मार्केटमध्ये इतकी ट्रान्सपरन्सी नसते. इंडियन मार्केटमध्ये काय बाय सेल तुम्हाला दिसत नाही. जरा तर्पण विधी दिलेल्या मंत्राला संपुट लावली तर चालते का? चालतंय मूळ, चालतंय मूळ, लावा लावा, चालतंय चालतंय. आनंद आहे, आनंद आहे. भैरवनाथ आणि काळ भैरव एकच आहे. भैरवनाथ आणि काळ भैरव एकच आहे. आनंद आहे, आनंद आहे, आनंद आहे. लक्षात घ्या मी काय म्हणतोय. मला तुम्हाला एक खूप महत्वाची गोष्ट सांगायची आहे. तुम्ही सगळ्यांनी स्वतःसाठी, आपल्या फॅमिलीसाठी थोडी एक्स्ट्रा मेहनत घ्या. पुढचा टाइम खूप कठीण आहे. गाफील राहू नका. तहान लागली मग आम्ही विहीर खोदू, ही वृत्ती चालणार नाही. आध्यात्मिक जीवन अबाधित राहावं. विषय समजून घ्या मी काय म्हणतो. आध्यात्मिक जीवन अबाधित राहावं यासाठी भौतिक जीवन तुमचं सुरळीत राहिलं पाहिजे. भौतिक जीवन तुमचं सुरळीत राहायला पाहिजे. समजून घ्या विषय हा मी काय सांगतोय. खूप गहन विषय आहे. भौतिक जीवन जर तुमचं डिस्टर्ब असेल, तुमचं जर माइंड डिस्टर्ब असेल तर तुम्ही काम धंदाही नाही करू शकत, नाही तुम्ही महाराजांचं कार्यही नाही करू शकत. माइंड डिस्टर्ब नाही राहिलं पाहिजे. मग माइंड डिस्टर्ब कधी होतं माणसाचं? एक तर आर्थिक गोष्टींनी माइंड डिस्टर्ब होतं, किंवा पारिवारिक कलह असेल तर माइंड डिस्टर्ब होतं. बरोबर आहे, बरोबर आहे. जोरू, जमीन आणि जिन्नस या 3 गोष्टींनी माणसाचं माइंड डिस्टर्ब होतं. हो की नाही? या पलीकडे अजून काय आहे का मला सांगा. जोरू, जमीन और जिन्नस. जिन्नस म्हणजे पैसा, ठीक आहे. जोरू, जमीन, जिन्नस या तीन गोष्टींनी माणसाचं माइंड डिस्टर्ब होतं. जर डिस्टर्ब झालं तर अध्यात्मामध्ये नामस्मरणाने तुम्हाला आधार मिळतो. पण नामस्मरणाचा आधार जो आहे ती प्रगतीला कारक नसते, तर तुमच्या मनशांतीला कारक आहे. प्रगती होण्यासाठी नामस्मरणाची जी रूपरेषा आहे ती 12 वर्ष, 24 वर्ष, 36 वर्षाची आहे. मग 12 वर्ष काढताना नामामध्ये, उपदेशामध्ये तुम्हाला तुमचं जे जिन्नस आहे, तुमची दारा आणि तुमचं हे म्हणतो जोरू, जमीन, जिन्नस आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला बॅलन्स करावं लागतं. समजून घ्या हा विषय, अतिशय महत्वाचा विषय आहे हा. उगाच ते
आपल्या माध्यमातून प्रश्न मार्गी लागणं हा आनंदाचाच विषय आहे. पण मला तुमच्या सगळ्यांचा जो आनंद आहे, सुख समाधान आहे, समृद्धी आहे, ती मला तुमच्याकडची शाश्वत पाहिजे. म्हणजे भविष्यामध्ये काही कायापालट होऊ दे, काही वरती खालती होऊ दे, किती दुनिया उलटीची पलटी होऊ दे, पलटीची उलटी सुलटी सरळ होऊ दे, तुमच्या जीवनामध्ये एक स्थिरत्व पाहिजे. तुमच्या जीवनामध्ये एक स्थिरत्व पाहिजे. तुम्हाला सगळ्यांचं काय मत आहे? महिला वर्गांना त्यासाठी मी सिद्ध मंगळसूत्र दिलं. का दिलं? की महिला वर्गांना त्यांच्या जीवनाला अनुसरून त्यांचं जे सौभाग्य आहे त्याचं त्यांना फायदा व्हावा. दादा प्लीज तुमची अपॉइंटमेंट हवी, मागे कॅन्सल केले, आता खूप त्रास होतो. त्रास होणार पाठकजी, तुम्ही जर घाई करणार असाल तर नाही होणार. तुम्ही जे काय अपॉइंटमेंटचं शुल्क भरलं, तर तुम्हाला जर सहनशक्ती नाहीये, तुम्ही जर माझ्या स्टाफ सोबत जर रूढ राहणार असाल, तर दुसऱ्या मिनिटाला मी काय करतो, मी हात जोडतो. मी काही इथे अध्यात्माचा धंदा नाही खोललेला आहे. माझ्याकडे फर्म्स आहेत माझ्या मार्केटच्या, मी त्याच्यामध्ये माझं काम करतो. मी ट्रेडिंग मध्ये व्यक्ती आहे, मी माझं काम चालू असतं. आणि ह्याचे पुरावे पण मी तुम्हाला दिले. तुमच्या लोकांपैकी मी सगळ्यांना माझे पुरावे दाखवतो. मला एकच माहिती, मी प्रामाणिकपणे काम करतोय. मला वेळ लागतो, माझ्या पण शरीराला थकवा येतो, त्याच्यामध्ये सुद्धा मी बरेच काम करतो. दत्त प्रबोधिनी, पॅरानॉर्मल, जीवन प्रबोधिनीची कामं करतो. हो ताई, मंगळसूत्र आवडलं ताई, धन्यवाद. आणि त्याचा फायदा आहे, त्याचे अनुभव पण आलेले आहेत ताई, आपल्या टाइमलाईनवर टाकलेले आहेत ताई, बघा अनुभव आहेत. असं काही नाही, दक्षिणेला तुळस वगैरे असं काही नाही, तुम्ही निश्चिंत राहा. आहे की नाही? बघा कसं आहे माहितीये, मी त्यासाठी काय केलं, तुम्हाला मी सिद्ध मारुती यंत्र करून दिलं का? कारण तुम्ही कुठेही बाहेर जाल तर तुम्हाला काही त्रास नको, देहाला त्रास नको. अकस्मात काही अपघात वगैरे होतो, अकाल मृत्यूचे काही संभावना असतात, तर तिथे तुम्हाला लोकांना त्रास नको. घरामध्ये काही पनवती न यावी यासाठी मी 64 योगिनी यंत्र दिलं तुम्हाला. का दिलं? कारण तुमच्या घराला कुठल्या पनवतीने पाहिलं नाही पाहिजे, तुमच्या घराला कोणी काही केलं नाही पाहिजे, तुमच्या घराला नजर नाही लागली पाहिजे. उद्या समजा तुम्ही तुमच्या घरामध्ये मोठा सोनी ब्रावी आणला, तर मागे मी सांगितलं होतं आपल्या महिला वर्गांना सुद्धा की घरामध्ये साहेबांना सांगा की दादांचं लाईव्ह सेशन मला मोठ्या सिनेमॅटिक स्क्रीनवर बघायचंय, दादांचं पारायण मला मोठ्या सिनेमॅटिक स्क्रीनवर बघायचंय, घरामध्ये मला थिएटर पाहिजे. त्यासाठी मला तुम्ही ब्रावी आणा. आणि बहु ठिकाणी, म्हणजे खूप ठिकाणी ताबडतोब संध्याकाळी मला व्हॉट्सअप, दादा आम्ही मोठा LED LCD जो आहे तुम्ही सांगितलेला साईजचा, आम्ही तो बुक केला, साहेबांनी पैसे भरले. नाहीतर मग घरी जेवण बनवायची रजा होती आम्हाला. सांगण्याचा माझा अभिप्राय काय की अच्छा, नोकरीचे पैसे 600, तर चव्हाण काय करा माहितीये, आपले अडकलेले पैसे काढायचा ना उपाय आहे तो करा. तुम्ही अडकलेले पैसे जे आहेत ना उपाय करा. तर तुम्ही लोक करा, वास्तू योगिनी यंत्र करा, घ्या तुम्ही. बघा आपल्याकडे किती अनुभव आहेत लोकांचे योगिनी यंत्राचे, आहे की नाही? अनुभव आहे ते घ्या तुम्ही, करा. उस्मानाबाद मध्ये ताई असेल ताई काळभैरव मंदिर. काळभैरव मंदिर आराध्य हे सगळ्यांचं कुलदैवत आहे, तर ते सगळीकडे असणार. अरे लोहार भाऊ, धन्यवाद लोहार भाऊ. हरकत नाही. पण एक लक्षात घ्या, ते ओवी म्हणजे ओताना ना मणी, ते ओवणारे जे असतात ते पायामध्ये धाका पकडतात. तर काय करा की मणी जे आहे ते एकदा गंगाजलाने धुवून घ्या घरी आणल्यानंतर, घालण्यापूर्वी, आणि राहू काळ टाळून घालायचं.
आणि सोयरसूतक मासिक धर्म असेल त्यावेळेला फक्त मंगळसूत्राला हात न लावायचा, ते गळ्यामध्ये असलं तरी चालतंय. अपॉइंटमेंटसाठी नंबर काय आहे ते खालती नंबर येईल बघा. अपॉइंटमेंटसाठी तिथे अपॉइंटमेंट साठी नंबर बघा खालती येणार बघा. हे बघा 9324358115 वरती डायरेक्ट कॉल करा. ठीक आहे. 8956624694 वरती डायरेक्ट कॉल करा. नोकरी आणि व्यवसायामध्ये प्रगती होण्यासाठी ताई व्यापार सिद्धी यंत्र आहे ते मी तयार करतोय. तर ते मार्च पर्यंत येईल ताई. तोपर्यंत योगिनी यंत्र लावा घराला, म्हणजे घरामध्ये पनवती नाही येणार. परत ताई स्मशान पारायण जर सुरू करायचं असेल तर गुरुवारपासून करा, म्हणजे आजपासून करा ताई, रात्री 11 वाजता. आणि त्याच्यामध्ये पण काळ भैरव जयंतीचं जे स्मशान पारायण आहे ते आता पहिल्यापेक्षा जास्त हाय व्होल्टेज आहे की नाही. मी परत 1 तारखेला जानेवारीमध्ये पण स्मशान पारायण केलं आहे की नाही. त्याच्यात पण घुंगरांचा आवाज मी स्वतः ऐकला, तर घुंगरांचा आवाज त्यावेळेला. आणि म्हणजे मी जेव्हा बसलो होतो पारायण करायला तर मला असं जाणवलं की झाडांच्या वरती असे मोठे पाय आहेत ज्यांच्या पायामध्ये घुंगरू आहेत आणि ते पाय झाडांच्या वरती चालतायत. मोठे पाय दिसत होते. म्हणजे मी स्मशानात बसलो होतो, तुम्ही जे मला बघता ज्या पद्धतीने, आणि झाडं होती बाजूला आणि वरती असं वाटत होतं मला की कसे पाय चालतायत स्मशानाच्या वरती, असे मोठे पाय एकदम. आणि त्यांचा पायाचा जो आवाज आहे, का कमरेला घुंगरू बांध असेल त्याचा आवाज आहे कदाचित, त्याचा आवाज येत होता. इतकं मोठं वाटत होतं ते. हरकत नाहीये. राणे काय चाललंय? राणे काय चाललंय? ओम नमो काल भैरव काली. हरकत नाही ताई, विसरून जाता हरकत नाही ताई. उपाय आहेत आपल्याकडे. प्रतिनिधींना कॉन्टॅक्ट करा, त्यांच्याकडून उपाय घ्या तुम्ही. काही चिंतेचं कारण नाही ताई. तुम्ही करा ना ताई सुरू. पारायणाला मोजू नका ताई. तुम्ही लोकांचा प्रॉब्लेम काय झाला माहितीये? तुम्ही लोक सगळ्यात पहिले मिस्टेक काय करता की स्तोत्र पाठ करायचं की आधी मला फलश्रुती वाचू दे. फलश्रुती वाचून तुम्ही लोक स्तोत्रचं पाठ करता. हे देवता काय येडे तुम्हाला प्रगतीवरती न्यायला? मतलब धरून नाही करता येत आपल्याला. पहिले सुरू करा ना ताई. तुमच्या पहिले समर्पणाची गोष्ट होते, तुमच्या समर्पणाची गोष्ट होते, तुमच्या दास्यभक्तीची गोष्ट होते. महाराज लगेच प्रसन्न नाही होत ताई, वेळ जातो. आता आपल्याकडे पण आजीवन साधक मध्ये महिला वर्गांना महाराजांनी अनुग्रह दिला, कारण की त्यांनी महिला वर्ग जे आहेत आपल्याकडे तर ते प्रकृतीमधून पुरुषाकडे ते वळालेले आहेत, म्हणून त्यांना अनुग्रह झाला. मी हे महिला वर्गांसाठी सांगतो. आपल्याकडे ज्या पद्धतीने महाराजांचा अनुग्रह आहे तसा प्रकृतीमधून पुरुषाकडे ज्या वेळेला कुठली महिला वळते त्यावेळेला ती खूप उंचावर जाते आहे नाही, कारण की ती स्त्री देहातून पलीकडे जाते. समजून घ्या हा विषय. समजून घ्या विषय. काय हरकत नाही. रुद्राक्षमाळ घरात धारण करा, काही प्रॉब्लेम नाही, काही चिंतेचं कारण नाही. माझ्या पण गळ्यात असते, तुम्ही पण धारण करा. अरे कामाला अरे आजारी पडलो, ठीक आहे, काय हरकत नाही. चला व्यायाम करा. तुम्ही व्यायाम केल्यावरती आजारी नाही पडणार. व्यायाम करा.
अरे ताई, तुम्ही सुद्धा ऐकलं ना ताई? आता ते आता जग जाहीर झाले ताई. आपल्या पारायणामध्ये दैवतांचा संचार आहे, ती जग जाहीर गोष्ट आहे की नाही? ऐका, बॅलन्स करून चाला. पुढचा टाइम कसोटीचा आहे. तर कृपया करून दादा, तुम्ही आईचा फोटो शेअर नाही केला कारण आई स्मशानात पारायण करताना मागे आहे असे दिसले दादा. अरे ते आलंय, ते कॅप्चर झालंय ते काहीतरी आपल्या पारायणामध्ये ना. आपलं 1 तारखेला पारायण झालं ना आपलं शनिवारी, तर 11:15 माझ्या पाठीमागे राईट साईडला तुम्हाला, तुमच्याकडे माझ्याकडे राईट साईडला, तुमच्याकडे लेफ्ट साईडला तुमच्या बाजूने, तर तुम्ही बघा त्याच्यामध्ये काहीतरी कॅप्चर झालेलं आहे. 11:15 मला पण एका साधकाने सांगितलं, दादा मागे एक व्यक्ती उभी दिसते, हुबेहूब व्यक्ती उभी दिसते एकदम, म्हणजे तुम्ही बघाल तर ते तुम्हाला कळेल. तुमच्यापैकी किती लोकांनी नोटीस केलं हे मला नाही माहिती. दादा, नवनाथांचा कालखंड कोणता? महाभारतानंतरचा कालखंड जो आहे तो नवनाथांचा आहे, महाभारतानंतरचा. ठीक आहे, महाभारत झाल्यानंतर. दादा, माझ्या मुलाला कामामध्ये त्यांचे साहेब सारखे त्रास देतात, मग काय करायचं माहितीये? गुंडांपासून त्रासमुक्तीचा एक उपाय आहे, तो करा. मार्कंडेय ऋषींचा उपाय आहे, तो करा. काय परब, काय चाललंय परब? कुठे आहे? बहुत दिनों के बाद तुम मैसेज डाल रहे हो परब, कुठे आहे? अरे असं नसतं बाबा, असं नसतं. टाळी एखाद्याने नाही वाजत परब. अरे तुमच्या लोकांकडे एक अध्यात्मातला कुठला कडक प्रश्न नाहीये का? प्रश्न संपले एवढा लाईव्ह सेशन मध्ये विचारून. मला कडक प्रश्न पाहिजे. कडक म्हणजे ती माझी खुराक आहे. देवेताई, आनंद आहे ताई, आनंद आहे. साहेब कुठेत आपले? अच्छा ताई, तुम्ही बघितलं का त्याच्यावर? बघा, 11:15 तुम्हाला दिसतंय ताई तुमच्या लेफ्ट साईडला, म्हणजे माझ्या राईट साईडला एक व्यक्ती उभी दिसते. ती व्यक्ती जी उभी आहे ना, ती आहे स्मशानवीर. मी तुम्हाला सांगतो, त्या व्यक्तीला स्मशानवीर असं म्हणतात. ती तिथली मुख्य आहे. ती म्हणजे कुठलं भूतप्रेत योनीतून मुक्त व्हावं न व्हावं, स्मशानामध्ये स्मशानाच्या चौकटीतून कोणाला बाहेर काढायचं की नाही काढायचं ते त्या व्यक्तीच्या हातात असतं. मला माहिती आहे श्री दत्तनामामध्ये खूप आनंद तयार होतो, पण तुम्ही लोकांनी ते केलं पाहिजे ना. आपण लक्षात घ्या, रामकृष्ण परमहंसांचा जो मी तुम्हाला अनुभव सांगितला, डोक्यावरती मडकी घेऊन जाणं येण्याच्या महिलांचा, म्हणजे गावातले ज्या महिला पाणी आणतात, तो विसरू नका. नुसतं एककल वृत्ती चालणार नाही. एककल म्हणजे काय? एकच गोष्ट डोक्यात ठेवली, बाकी सगळं सोडून दिलं, असं चालणार नाही. आता तो जमाना गेला. आता तुम्हाला काय करायचंय? मनामध्ये महाराजांचं नाम कंटिन्युएशन मध्ये ठेवायचंय. लाईव्ह सेशन मधून तुम्हाला उपदेश घ्यायचा आहे. म्हणजे काय करायचंय? मनोमनी महाराजांचं नाम पाहिजे, ते तर तुम्ही ठेवणारच, कारण की आपण टच मध्ये असतो गुरुवारी, रविवारी, शनिवारी. त्या अर्थी तुम्ही मनोमनी महाराजांचं नाम घेणारच. प्लस त्याच्यासोबत तुम्ही लाईव्ह सेशन जे आहे आपले, जसं फेसबुकवरती आपण 11 वाजता येतो गुरुवारी आणि रविवारी 11 वाजता युट्यूबवर येतो, तर त्याच्यामधून तुम्ही उपदेश घ्या. म्हणजे काय होतं की नामाला ना फ्युल मिळतं, नामाला इंधन मिळतं पुढे जायला. खरं, नामाला इंधनाची गरज असते, उपदेशाची गरज असते. उपदेश घेतला की नामाचा अभ्यास होतो, मग नामाची गोडी वाढली की महाराज मग तुम्हाला सगळ्यांना अनुग्रहित करतील. काय झालं कपाळावर? अच्छा, काय गुरव, कुठून प्रश्न आणता गुरव? कपाळावरती भस्म, त्रिपुंड, 3 लाईनीचे ऋषी कोण आहेत? ऋषी भैरव ऋषी आहेत. भैरव ऋषी. ओम नमो काल भैरव. परब, ये तुम जो टेंशन लिया है ना, तुम्हारे खुद के मर्जी से लिया है तुमने, समझे ना? मैंने तुमको पहले भी बोला था परब, इतना लाइटली लोगे ना तो बहुत नुकसान उठाओगे, लेकिन तुमको कौन समझाएगा? इसके लिए मैंने फिर तुमसे बात करना बंद कर दिया.
तुमको कोई नहीं समझाएगा, तुमको वक्त समझाएगा, टाइम तुमको समजाएगा. परत माणूस जोपर्यंत शरीरामध्ये असतो ना त्यावेळेला वेळ त्याला शिकवते, आणि ज्यावेळेला शरीर सोडतो ना मनुष्य मग काळ त्याला शिकवतो. वेळ काळ देहात असताना वेळ शिकवते, देहाच्या नंतर काळ शिकवतो की तू देहात असताना काय काय कांड केले आणि देहात नसताना आता तुझे किती कांड होतात ते तुला दाखवतो. हे तुम्हारे लिए नहीं है परम, ये चीज हे सबके लिए है. म्हणून आणि वेळ आणि काळ कोण आहे? काळ भैरव पायाजवळ जे दोन श्वान आहेत ते आहे वेळ आणि ते आहे काळ. म्हणून पदोपदी तुम्हा लोकांना सांगतो काळ भैरव स्मरणात राहायचं. उबंटूचे ओम काळ भैरवाय नमः आणि श्री स्वामी समर्थ असं निरंतर उबंटू करायचं, आणि आवडेल त्या वेळेला देवाचं चालीसाचा पाठ करायचा किंवा काळ भैरव पुरातन पाठ करायचा. तुमच्यापैकी किती लोक करतायत? तुमच्यापैकी किती लोक करतायत? काय मग गोलटकर काय चाललंय? सगळे जुने जुने दिसत आहेत पण काय बोलायला मागत नाही. ताई कर्माची जी गती आहे ती भयंकर जरी असली ना ताई तर त्याला आपणच जबाबदार. वी आर रिस्पॉन्सिबल फॉर अवर डेस्टिनी, ऑलवेज रिमेंबर. तर मी आहे ना इथे, तुम्ही कशाला चिंता करता कर्म आणि योग आणि योगक्षेम आणि कर्म प्रारब्ध. मी सांगतोय तसं करा, तुम्ही तुमच्या दुःखातून बाहेर याल. बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही. बघा एक सांगतो मी, बघा एक गोष्ट दादा, वास्तू बघताना ज्योतिषशास्त्र बघावं. ज्योतिषशास्त्र बघायचं ना? अरे कोकाटे, क्या बात आहे कोकाटे, इतने दिन कहा थे माय फ्रेंड. वास्तु ज्योतिष मध्ये पडू नका. ज्योतिष विद्या ही शापित विद्या आहे, त्यात पडायचं नसतं. देवरुखकर शिव तत्व कंटिन्यू करो, काल भैरव करते रहना, है ना. गांव में जाओगे तो एक बार बता देना, तुमको एक साधना दूंगा करने के लिए. अरे सर्व दत्तमय पाहिजेच ना गोलटकर, त्याशिवाय काहीच होत नाही. हे बघा एक गोष्ट तुम्हाला सांगतो. भगवती काली, काल भैरव आणि गोरक्षनाथ महाराज हे तिघे जण महाराजांच्या चरणी फिरत असतात गोल गोल. आधीच सांगतो, त्यांची नित्य महाराजांना प्रदक्षिणा असते. भगवती काली, गोरक्षनाथ महाराज आणि काल भैरव, हे तिघांचं महाराजांशी डेली ऋणानुबंध असतो. डेली म्हणजे मायक्रो सेकंडला महाराजांशी कनेक्टेड असतात. म्हणून नित्यनेमाने काल भैरव साधना करावी, नित्यनेमाने सामूहिक साप्ताहिक नवनाथीय पारायण करावं, आणि नित्यनेमाने आजीवन लोकांनी दक्षिणेश्वर कालीची साधना करावी. आणि जे आजीवन साधक दक्षिणेश्वर कालीची साधना करतायत त्यांना जर सांगितलेली जी साधना जर सफल होत असेल तर ऑटोमॅटिकली त्यांना स्मशान काली पण जागृत होऊ शकते त्यांची. पण पहिले दक्षिणेश्वर काली करायला पाहिजे, कारण की देहामध्ये आहे म्हणून दक्षिणेश्वर काली. हा, आणि तिथे भैरव ऋषी आहे, अर्थात काळ भैरव ऋषी आहे, जे सद्गुरू रूपाने काली मातेची साधना आपल्याकडून करून घेतात. नमस्कार गुजरताई, नमस्कार. हा चालेल कोकाटे, कोई प्रॉब्लेम नाही, कोई प्रॉब्लेम नाही. नवीन वास्तूचं दातीर पाटील, नवीन वास्तूचं वैभव लागण्यासाठी ना आधी वास्तूची रचना बघा. विषय कळला. आपल्याकडे एक उपाय आहे, वास्तू उपाय आहे, तो एकदा बघून घ्या. त्याच्यामध्ये टोटल मी 8 दिशांचे प्रॉब्लेम्स त्याचं सोल्युशन मी दिलेलं आहे, ते एकदा बघून घ्या. आपल्याकडे ते उपायाची लिंक आहे, ती करून घ्या. इझी आहे, आपल्या साईटवर अवेलेबल आहे. दैवी हळदीचा उपयोग आहे तर आपल्या साईटवरती आहे माय फोरमच्या, तिथे बघा. जरा दत्तगुरूंची रोजची दिनचर्या सांगा. ताई दत्तगुरूंची रोजची दिनचर्या त्यांच्या मर्जीने आहे. आपल्याला आपली दिनचर्येवरती चालायचं आहे. आपली दिनचर्या महाराजांच्या नामाने सिंक्रोनाइज झाली पाहिजे, हा हेतू ठेवा. थेरीमध्ये घुसू नका रे. कशाला घुसता रे थेरीमध्ये? प्रॅक्टिकल लाईफ जगा ना रे. हा, प्रॅक्टिकल लाईफ जगा ना. का महाराज काय तुम्हाला विचारून फिरणार आहे का त्या ठिकाणी? कसे वागता रे? एवढं माझ्याशी कनेक्टेड असून सुद्धा तुम्ही लोक असे प्रश्न मांडता. मी काय म्हणतो, महाराजांच्या नामासोबत सिंक्रोनाइज व्हायला शिका. पटकन सिंक्रोनाइज होतं. काळ भैरवाचे अवतार किती? काळ भैरव 64 भैरव, टोटल 64 भैरव. ठीक आहे, काळ भैरव
अच्छा, दातीर पाटील, नवीन वास्तूचा उतारा काढणं खूप सोपं आहे. उंबराच्या फळांनी उतारा निघतो आणि इव्हन तोडगा पण कराल तर टोटल निगेटिव्हिटी वास्तू बाहेर. मग त्यासाठी काय करा, प्रतिनिधीने कॉन्टॅक्ट करा. अपॉइंटमेंट घेतली असेल तुम्ही तर करा, नसलं तरी करा, काय हरकत नाही, तुम्हाला उपाय मिळून जाईल. तर तुमच्या हातात काय आहे? माझ्या हातात काय ताई? हे बघा, मी हँडसअप केले, माझ्यात काहीच नाहीये, आहे की नाही. हा फक्त धागा आहे, हे अजून काहीच नाहीये. जीवन प्रबोधिनीचा व्हिडिओ युट्यूबवर टाकू आपण, तुमच्या सगळ्यांसाठी टाकू आपण. कंपनीबद्दल खूप कन्फ्युजन आहे, काय करू. ताई तुम्ही अपॉइंटमेंट घ्या जीवन प्रबोधिनीची, तुमच्या कंपनीचं जे काय आहे ऑर्गनाइज आहे ते करूया. ऑर्गनाइजमेंट करूया. जवळगेकर काय आता नवीन. रामेश्वर भाऊ कसे आहात तुम्ही? कसे आहात? अच्छा, वाक सिद्धी बद्दल सांगा. वाक सिद्धी बद्दल सांगा. तुमच्याकडे किती लोकांना इंटरेस्ट आहे वाक सिद्धीमध्ये? अच्छा, तो फोटो शेडगे, तो फोटो पाहिजे, आईचा फोटो पाहिजे तुम्हाला. अच्छा अच्छा, तुम्हाला कुठे पाठवू सांगा, तुम्हाला कुठे पाठवू हा फोटो सांगा. भैरवनाथ मंदिरामध्ये काळा भैरवची सेवा करा, शंकराच्या मंदिरामध्ये काळा भैरवची सेवा करा, कालीच्या मंदिरामध्ये काळा भैरवची सेवा करा, दत्त मंदिरामध्ये काळा भैरवची सेवा करा. तुम्ही कुठल्याही जगाच्या मंदिरात जाऊन काळा भैरव सेवा करू शकता. सगळीकडे तो लागू आहे, सगळीकडे लागू आहे. त्याच्या मर्जीशिवाय कोणाला कुठलंही देवस्थान प्राप्त होत नाही, नाही देवीचं होत. कशात काळजी ताई, तब्येत ठीक आहे ना? अच्छा ठीक आहे, अच्छा आपल्या फेसबुक वरती टाकतो, म्हणजे तुम्हाला तो डाउनलोड करता येईल. ठीक आहे, पाठवतो. बघा, एक लक्षात ठेवा, एक लक्षात घ्या. आता हे पॉइंट नोट करून ठेवा. तर जे मी तुम्हाला सांगेल ते नोट करायचं आणि एकदम स्ट्रॉंगली नोट करायचं आणि पूर्ण वर्षभरावर याचं आचरण करायचं, आहे की नाही. अच्छा, समवन इज सेइंग नॉट इंटरेस्टेड. अरे काय झालं गुरु, व्हॉट इज नॉट इंटरेस्टिंग? हे बघा, लक्षात घ्या, 3 गोष्टी आहेत ज्या आपल्या कर्मबंधनाला अनुसरून आहेत. लक्षात घ्या, अतिशय अतिशय गहन विषय आहे आणि माझी अशी वैयक्तिक इच्छा आहे की तुम्ही सगळ्यांनी ह्याच्यावरती तुम्ही अंमलबजावणी करा. मी जे सांगतो, शब्द बघा, लक्षात घ्या, प्रत्येक गोष्टीची रिॲक्शन येते. आता त्या ताईंनी प्रश्न टाकला वाक सिद्धीचा आम्हाला सांगा. वाक सिद्धी म्हणजे आपल्या जिभेवरती 24 तासामध्ये एकदा सरस्वती माता येते, जर आपली जीभ सात्विक असेल तर. मग आता आपली जीभ सात्विक आहे की तामसी आहे ते आपण ठरवायचंय, आहे की नाही. सात्विक असेल तर सरस्वती माता 24 तासातून एकदा जिभेवर येते. महाराजांचं नामस्मरण कराल तर एकापेक्षा जास्त वेळा येते. महाराजांना वाहून घ्याल प्रामाणिकपणे तर भरपूर वेळा येते. तर हे जे गोष्टी आहे हे नोट करा. सगळ्यात पहिले लक्षात घ्या, शब्दप्रयोग जो आहे हा सांभाळून करायचा, आहे की नाही. लक्षात घ्या मी काय म्हणतो, शब्दप्रयोग सांभाळून करायचा. कुठेही करा, आमच्यासोबत करा, बाहेर कुठेही करा, समाजात कुठेही जा, कुठेही करा. बोलताना अतिशय गोड भाषेतच बोलायचं. ठीक आहे, तुमचं मन स्वच्छ आहे, तुमचं मन अस्वच्छ आहे, मन काळा आहे, मन गोरा आहे, तो विषय पुढचा. आधी काय करायचं, गोड बोलायला शिका. उद्धटपणाने किंवा रूढ भाषेत जर तुम्ही कोणाशी बोलत असाल तर समोरच्या माणसाला इंटरेस्ट नसतो तुमचा ऐकायला, इंटरेस्ट नसतो. तर गोड बोलायचं, शब्दप्रयोग करा, कारण शब्दाची रिॲक्शन येते. आणि हे शब्दाचे जे घाव असतात, शब्दाचे घाव जे असतात ना ते खूप गहन असतात. शब्दाचे घाव खूप गहन असतात. त्या अर्थी तुम्ही सगळ्यांनी शब्दप्रयोग करावा योग्य पद्धतीने, आहे की नाही. योग्य पद्धतीने प्रेमात बोलावं. प्रेमात जर बोलत असाल तर समोरची व्यक्ती ऐकते, आहे की नाही. ट्राय टू बी अ गुड लिस्नर रॅदर दॅन अ स्पीकर.
वक्ता होण्यासाठी महत्वाचं नाही, आधी श्रोते व्हायला शिका. योग्य पद्धतीने श्रोता व्हा आणि शब्दाचा योग्य वापर करा. काही शब्द तुम्हाला आयुष्यामध्ये वर घेऊन जातील किंवा तुम्हाला उंचावरून खाली आपटतील. शब्दप्रयोग खूप मॅटर करतो. संवेदनशील लोकांसोबत शब्दप्रयोग म्हणजे बंदुकीच्या गोळीपेक्षा जास्त धारदार आणि जास्त तीक्ष्ण आणि जास्त रॅपिड ऍक्शन घेतं. बंदुकीची गोळी एकदा कोण मारेल ठीक आहे, पण शब्दाचे प्रयोग जे एकदा लागले ते सारखे सारखे लागतात. त्या अर्थी शब्दाची रिॲक्शन येते. म्हणून शब्दप्रयोग सांभाळून करा. नवीन वर्षाचा पण घ्या की आम्ही सगळ्यांसोबत गोड गोड बोलू. आमचं मन काळं आहे, पांढरं आहे, निळं आहे, हिरवं आहे, पिवळं आहे, त्याचा आमचा काही त्याचा पुढचा विषय झाला. पहिले शब्दाचा प्रयोग नीट करा. काही असेल का म्हटलं तर गोड बोलूनच कामं होतात. अरे रावी करून ओरडाओरडी करून रूढ व्यक्ती जी रूढ आहे, जिला बोलायची पद्धत माहिती नाही, ती कोणाशीही चांगलं रिलेशन ठेवू नाही शकत. म्हणून शब्द व्यवस्थित वापरावेत, योग्य वापरावेत, तात्विक वापरावेत, संयम ठेवावा प्रत्येक गोष्टीचा. पॉइंट नंबर 1 की शब्दाची रिॲक्शन येते. हे झालं तुमचं वाक शक्तीला अनुसरून शब्द. आता काही ठिकाणी हे शब्द हे कर्म आहेत, हे शब्द हे कर्म आहेत, हे लक्षात ठेवा. जपून बोला, कारण की तुमचा एक शब्द तुमचं नातं तोडू शकतो. लक्षात ठेवा. आणि एक शब्द तुमचं नातं जोडू शकतो. शब्दाची इतकी ताकद असते. म्हणून तारुण्यात पहिले अभ्यास करावा, अध्ययन करावं, तात्विक अनुसंधान साधावं आणि मग शब्दप्रयोग करावा. आणि म्हातार वयामध्ये फक्त ऐकावं. जिथे विचारलं जाईल तिथेच बोलावं. म्हातारपणामध्ये बाकीच्या ठिकाणी जर बोलाल तर तुमची किंमत संपून जाईल. उलट येतात ना ताई, येतात ना. पण मी काय बोललो, म्हातारपणामध्ये ताई नको तिथे नाही बोलायचं, मौन पाळायचं. कारण की म्हातारपणामध्ये आपली कार्यक्षमता संपलेली असते ना, तर शब्द शिल्लक राहिलेले असतात ना, तर ते जपून वापरायचे असतात. नाही तर शब्दाची जर रिॲक्शन आली ना, कार्यक्षमता तर देहाची संपलेलीच आहे, तुमच्या अस्तित्वाची पण कार्यक्षमता संपून जाते. त्या अर्थी शब्दप्रयोग खूप मॅटर करतो. एका आध्यात्मिक जीवनासाठी खूप मॅटर करतो. कळलं? भौतिक वाढासाठी ते भरपूरच मॅटर करतो. पॉइंट नंबर 2 कर्म. काही कर्म अशी केले जातात की शब्दाचा वापर नाही होत, फक्त कर्म केले जातात. तसं मारामारी केली जाते किंवा बरेच कर्म केले जातात जिथे शब्दाचा वापर होत नाही, तर ते कर्म सुद्धा लागू होतात. त्या कर्माची रिॲक्शन येते, आहे की नाही? त्या कर्माची रिॲक्शन येते. तर कर्म नीट करा, कर्म सांभाळून करा. विषय कळला? कर्माची आपल्या हस्तकर्म आहे, आपल्या हाताने आपण जे कर्म करतो, आपल्या पायाने जे कर्म करतो, सांभाळून करा. कर्म करताना, शब्द प्रयोग करताना नामस्मरण घ्या. कंटिन्युएशन मध्ये नामस्मरण ठेवायचं मनोमनी. कर्म करताय, कुठे जाताय, येताय, काय तोडताय, काय जोडताय, आहे की नाही? नामस्मरण ठेवा सोबत. कर्म करताना, दैहिक कर्म करताना. ताई मला कळतंय तुमचे बाबा अपशब्द बोलतात, मग त्यासाठी काय असतं माहितीये का ताई? आपलं एक वेगळं अस्तित्व तयार करायचं असतं ताई, जिथे कोणाला प्रवेश नको, आहे की नाही? तुमच्यामध्ये जर आग असेल तर तुम्ही तुमचं स्वतंत्र जीवन, स्वतंत्र दुनिया तयार करा. आणि जर तुमच्यात ती आग नसेल तर मग तुम्हाला ऐकावं लागणार. विषय कळला? तर पहिले शब्द. उतरत्या वयामध्ये शब्द नाही बोलायचे. उतरत्या वयामध्ये शांत राहायचं असतं, बोलायचं नसतं. विचारलं तेवढंच बोलायचं असतं. वायफळ बडबड केल्याने माणूस पहिले किंमत संपते आणि मग माणूस संपतो, आहे की नाही? दुसरा विषय झाला कर्माचा. तिसरा विषय जो आहे तो अतिशय महत्वाचा आहे, तो शक्तिप्रयोग. पहिले शब्दप्रयोग, दुसरं कर्मप्रयोग, तिसरं शक्तिप्रयोग. आता हे शक्तिप्रयोग कोण? आता तुम्ही समजा काही साधना करत असाल तर समजा तुमच्या लोकांकडे कोणाकडे सिद्धी वगैरे आली किंवा काही पॉवर्स वगैरे आल्या, तर शक्तिप्रयोग जो आहे हा सांभाळून करायचा असतो का त्याची रिॲक्शन येते. समजा माझ्याकडे मी आता अधिकार आहे शक्तीचा माझ्याकडे. समजा मी काही साधना करतोय आणि समजा मला कुणाला त्रास द्यायचा असेल तर त्याच्याकडे समजा मी कृत्या पाठवली,
तर तो जर खरोखर निस्वार्थ असेल किंवा निष्पाप असेल तर कृत्या तर त्याचं कार्य करणार कृत्या, पण मला त्याचे कर्म भोगावे लागणार. असं झालेलं आहे. माझ्या परिचयाचे एक संन्यासी आहेत, त्याने एका महात्म्याला मारलं मारण विद्येतून. आज ते संन्यासी कर्म भोगतायत. कर्माचं फळ कोणाला नाही चुकलं. समजलं ना? म्हणून कर्म जपून करावेत माणसाने. शब्द प्रयोग जपून करावा, शक्ती प्रयोग जपून करावा माणसाने. कारण तिन्ही प्रयोग व्यासपीठावरूनच जातात. व्यासपीठ हे एकमेकाशी कनेक्टेड गोष्टी आहेत. तुम्हा लोकांना कळायला पाहिजे. तुम्ही मला म्हणता ना आम्हाला वाक्सिद्धी काय असते सांगा. वाक्सिद्धी अशीच तयार होते जर तुम्ही शब्दप्रयोग बरोबर कराल, गोड भाषेतला शब्दप्रयोग असाल तर तुम्हाला वाक्सिद्धीचं पहिलं चरण तुमचं प्राप्त होऊ शकतं नामस्मरणातून. दुसरं कर्माचा तुम्ही जर प्रयोग बरोबर करत असाल तर वाक्सिद्धीचं दुसरं चरण पण तुमचं प्राप्त होतं. आणि या 2 कर्माच्या चरणांनी तिसरं चरण जे आहे शक्ती प्रयोगाचं, तर त्याच्यात पण जर तुम्ही समजा सात्विकतेने चालणार असाल, दास्यभक्तीने चालणार असाल, निस्वार्थपणे चालणार असाल तर तिकडे सुद्धा तुम्हाला वाक्सिद्धी प्राप्त होते. कारण तुमचे उपाय करायला गेलो तर असं वाटतं कोणीतरी थांबवत आहे. मग तुम्ही काहीतरी विरोध केला पाहिजे तो या शक्तीसाठी, जेणेकरून तुम्हाला तुमच्या कर्मातून मुक्ती मिळू शकते. जरा मांसाहार करणारा व्यक्ती परत जप तप करू शकतो का? मांसाहार तुम्ही करताय तर तुम्ही काळ भैरव ची साधना करायची. लक्षात घ्या. आता तुम्ही तुमच्यामध्ये, तर माझ्याकडे शिवतत्वाचे आजीवन साधक आहेत, त्याच्यामध्ये काय ते मांसाहार वगैरे करतात, तर त्यांची जी श्रृंखला आहे ती कशी आहे, पहिले काळ भैरव मग महाकाल आणि मग महाकाल अशा पद्धतीने त्यांची श्रृंखला आहे. तर सुरुवातीला काळ भैरवच करावा लागतो जर मांसाहार करत असाल तर. विषय समजून घ्या. दत्त मार्गामध्ये मांसाहार चालत नाही. ठीक आहे, बिलकुल चालत नाही. दत्त मार्ग हा सात्विक मार्ग आहे. दादा दैनंदिन पूजा कशी, त्यासाठी तुम्ही काय करा माहिती का, आपलं दत्त प्रबोधिनीचं हे बघा, युट्यूब चॅनल बघा, त्याच्यामध्ये दत्तोपासना कशी करावी, पाठ क्रमांक 1, पाठ क्रमांक 2 बघा. अरे आपण सांगितल्याप्रमाणे गुरुचरित्र पारायण झाले, खूप छान झालं. हा 101 वेळा ताई हनुमान चालीसा पाठ करू शकता. पण एकदा तुम्ही काय करा, एकदा काळ भैरव चालीसाचा पाठ करून बघा 101. खूप फरक पडेल ताई सुरुवातीला. कारण काळ भैरव उग्र दैवत आहे ना, तर त्याचा परिणाम खूप चांगला होतो. आणि तुम्ही लोकांनी मनातून भीती काढून टाका. नाही, महाराजांबद्दलची भीती काढून टाका आणि महाराजांची भीती काढून टाका. अरे वा, काशीखंड तुमच्याकडे जुनं खूप चांगलं आहे. हा, तुम्ही काशीखंड वाचत आहे. तर जुनं काशीखंडामध्ये काळ भैरव महात्म्य आहे, तसं पाठ करा. काळ भैरव महात्म्य पाठ आहे, त्याचं अवतार कार्य आहे ते एकदा बघून घ्या. काशीखंड खूप सुंदर आहे. सुरुवातीलाच मिळेल तुम्हाला काळ भैरव अवतार. आणि काळ भैरवाने नारायणाची आणि ब्रह्मदेवाची जी परीक्षा दिली त्याचा सविस्तर त्याच्यामध्ये उल्लेख आहे. तेवढं तुम्ही स्वतः एकदा बघा. कारण त्याने एकदा खोटं बोलले त्याच्यामध्ये ब्रह्मदेवना, तर ते डायरेक्ट काय गळा नाही कापला काळ भैरवाने. पहिले ब्रह्मदेवच खोटं बोलले आणि मग देवाने गळा कापलेला आहे. कळलं ना? त्याच्यामुळे देवाला ब्लेम नाही करायचं. ठीक आहे, तरी पण भगवान शंकराने सांगितलं की जा तू ब्रह्मपातकातून मुक्ती मिळेल तुला, काय टेन्शन घेतो, आहे की नाही? मग मिळाली मुक्ती. आनंद आहे. काळ भैरव अष्टक वाचायचं. अच्छा सिरियस आता इह आणि परलोक काय नॉर्मल आहे. इह परलोक आता याच्यामध्ये काय सांगणार तुम्हाला दादा, मला सांगा ना प्लीज. काय पाहिजे तुम्हाला ताई, काय विचारायचं सांगा. अच्छा, रुरु भैरव, आकाश भैरव आणि चंड भैरव बद्दल सांगा. तर चंड भैरव म्हणजे कोण माहिती का, तुमची जी शिवलिंग आहे, शिवलिंगाची पन्हाळी आहे, पन्हाळीला जे टोक आहे तिथे चंड भैरवीचा वास असतो. ठीक आहे. आकाश भैरव मध्ये कोण येतं, तुमचं जे आकाशामध्ये जे तुमचं तारकेश्वर शिवलिंग आहे त्याचा जो क्षेत्रफळ आहे तो आकाश भैरव आहे. म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये असलेलं आकाश तत्व आहे की नाही. आणि रुरु भैरव जो आहे तो ऍक्च्युली
तुमचं पाताळाला अनुसरून आहे, पाताळाला अनुसरून आहे रुरू भैरव. ठीक आहे, पाताळाला अनुसरून आहे. आणि आता आपण, माझं असं मत आहे की तुम्ही आकाश भैरव असो की ह्यांचा सगळ्यांचा जो बाप आहे, सगळ्यांचा बाप आहे तो आहे काळ भैरव. विशेष या काळ भैरवातूनच सगळेजण तयार झाले पेट्रोलिंगसाठी. 64 भैरव, त्याच्यामध्ये स्मशान भैरव पण आलं, याच्यामध्ये क्रोध भैरव पण आलं, आनंद भैरव आलं, कपाल भैरव आले, सगळं आलं याच्यावर, नग्न भैरव आलं याच्यामध्ये. तर मला असं म्हणायचं आहे की सगळ्या बाबतीमध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन आहे, आनंद आहे आपल्याला, पण तुम्ही काय करायला पाहिजे, काळ भैरवाचे पाय धरून ठेवायला पाहिजे. काळ भैरव शिवाय तुमचा कोणी वाली नाही, आधीच सांगून ठेवतो. बाकी तुम्ही कुठे पण जा, पहिलेच काळ भैरव शासन लागतं, त्याच्यानंतर मग दत्तगुरु अनुशासन येतं. कर्णीबाधासाठी कोणत्या देवाची उपासना करावी दादा? ताई, कर्णीबाधेचा त्रास आहे तर काळ भैरव उपासना करा. एका वर्षात तुम्हाला जाणवेल की हळूहळू होऊन तुमच्यावरचे सगळे प्रयोग नष्ट होतात, तुमच्याकडचे प्रयोग पण होत नाही. आणि जे उरलेले प्रयोग झालेले असतात भूतकाळातले, ते काढायला आपल्याकडे उतारी उपाय तोडगे आहेत. म्हणजे 1 वर्ष कंटिन्युएशन मध्ये काळ भैरव स्मरण करा उबंटूचं. 1 वर्षानंतर समोरच्या व्यक्तीने काही सुद्धा करो, त्याचे तुमच्याकडे काय केस असेल, कपडे असतील, फलाना काही असेल, त्याला काही करता येणार नाही, कुठलीही विद्या होणार नाही. काळ भैरव डेंजर देवे, लक्षात घ्या. तुमच्या किती लोकांना एक्सपिरियन्स आहे आता, जे माझ्यासोबत 1 वर्षापासून जोडलेले लोक आहेत, ते कंटिन्युएशन मध्ये उबंटू करतात. ओम काळ भैरवाय नमः, श्री स्वामी समर्थ. कंटिन्युएशन मध्ये ते माझ्याकडे काळ भैरवाष्टकचा पाठ, पुरातन पाठ आणि काळ भैरव 40 करतायत. असे किती लोक आहेत ज्यांच्यावरती आज प्रयोग होत नाही आणि त्यांना त्याची जाणीव होते की समोरची व्यक्ती करते, पण आमच्यापर्यंत ते पोहोचत नाही. असे तुमच्यापैकी माझ्यासोबत जी लोक आहेत, ज्यांना 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे, असे किती लोक आहेत मला हे सांगा. यस असेल, मी यस, व्हॉट एव्हर. म्हणजे काय, बाकीच्यांना पण प्रेरणा मिळू शकते की आम्हाला पण करता येईल. समजून घ्या विषय. कारण काय की आपले त्रास दूर झाले याचा अर्थ असं नाही की आपल्या भावा बहिणींचे पण त्रास दूर न व्हावे, त्यांना सुद्धा काळा भैरव चरणी आपल्याला बसवता आलं पाहिजे. अच्छा, दंडवते ताईंचं बघा, ते पण म्हणाले. बघा, कुडाळकर पण म्हणाले. हो, कुडाळकरला तर खूप खतरनाक एक्सपिरियन्स आहे. काय कुडाळकरचा एक्सपिरियन्स तर खूप खतरनाक आहे. बघा ताई, म्हणजे मी तुम्हाला प्रॅक्टिकल सांगतोय, प्रत्यक्ष आहे, प्रमाणाची गरज नाहीये. काळ भैरव महात्म्य, काळ भैरव महिमा हे डेंजरस आहे. लोक करतायत, त्यांना माहितीये आम्ही टिकणार. या कुरुक्षेत्रामध्ये धर्म अधर्म, न्याय अन्याय, नीती अनितीच्या मार्गावरती आमचा सारथी जो श्रीकृष्ण, तोच श्री काळ भैरव आहे. बघा, पाटील त्यांना 2 वर्ष कंटिन्युएशन मध्ये करतायत. बघा, माझं कसं मत आहे, मी तुम्हाला परमनंट सोल्युशन देणारी व्यक्ती आहे. मला ना ते फिरवी आवडत नाही. स्ट्रेट फॉरवर्ड, तुम्ही पण फ्री, मी पण फ्री. मला ना तुम्हाला परमनंट सोल्युशन द्यायचं, म्हणून मी काय करतो, तुम्हाला मी पंचकपाल साधना दिली. करा, कोणी असू दे, जगामध्ये कोणी असू दे, आपल्या समोर टिकत नाही. किती मोठा बाबा असू दे, किती मोठा भगत असू दे, त्याला आपण दिसणारच नाही. अरे आपले वास्तू दिसत नाही त्याला, तर आपण काय दिसणार? उद्या तुम्ही महाराजांचं नामस्मरण करणार आहात, उपदेश करणार, तुमची बॉडी पण दिसणार नाही. आज जे लोक करतायत ना 1 वर्षापासून, त्यांच्यावरती का प्रयोग होत नाहीये? तुम्ही हा प्रश्न का नाही विचारत मला? काय विचारलं मी? तुम्ही लोक हा प्रश्न का नाही विचारत? करणारे झोपले नाही, गोलटकर करणाऱ्यांना झोपवलं आहे की नाही? गुरु फॅमिली टोटल त्याच्यामध्ये आहे. कारण काळ भैरव स्मरणात श्री दत्त नामस्मरण घेतायत, तर तुमची बॉडी अदृश्य, तसं योगिनी यंत्र लावल्यानंतर घर अदृश्य होतं, तसं काळ भैरव शासन, दत्तगुरु अनुशासनामध्ये तुमची बॉडी अदृश्य होते आणि समोरच्याला तुमची बॉडी दिसत नाही. एवढं जबरदस्त आहे. होच नाही, कंडोलीकर ताई बरोबर आहे. कारण का आपलं प्रोटेक्शन आहे महाराजांचं. समजून घ्या, विषय हा अतिशय गंभीर विषय आहे. लोहार काय करताय? लोहार कुठे? आज बँकेत आहे का?
अच्छा, साळवीताईंना पण 1 वर्ष होत आलं. अच्छा, 1 मिनिट. पाटील ताईंचा चांगला अनुभव आलाय. काळ भैरव, 1 मिनिट, कुठे गेले पाटील ताईंचा अनुभव? काळ भैरव साधना आणि दारावरील 64 योगिनी यंत्र, घरातले वास्तू यंत्र, 3 गोष्टी झाल्या. काळ भैरव साधना करताय, 64 योगिनी यंत्र आहे, घरातले वास्तू यंत्र, डोके आपटून घेतायत. ओम नमो काल भैरव. ताई, तुमच्या सगळ्यांची प्रगती झाली पाहिजे, आहे की नाही? तुम्हाला शाश्वत समृद्धी मिळाली पाहिजे, यासाठी आपण कष्ट घेतोय. मग त्यासाठी नामोपदेश पाहिजे, त्यासाठी जीवन प्रबोधिनीच्या माध्यमातून पण आर्थिक स्थिती सुधारवा, म्हणजे सामाजिक स्थिती सुधारेल. आध्यात्मिक दृष्टिकोनातून तुम्ही महाराजांचं नाव स्मरण घ्या, म्हणजे मानसिक स्थिती सुधारेल, त्याच्यासोबत तुमची आध्यात्मिक स्थिती सुधारेल. समजून घ्या ना. मग ह्याचा तुमच्या देहावरती पण चांगला परिणाम होतो, आहे की नाही? ओम नमो काल भैरव काली. आनंद आहे. लक्षात घ्या, तुम्ही सगळेजण खूप पूजनीय का आहात? तुम्ही तुमच्या कामधंद्यामध्ये तुम्ही वेळ काढून गुरुवारचं 11चं लाईव्ह सेशन बघता. ट्रॅव्हलिंगमध्ये असताना तुम्ही लोक लाईव्ह सेशन बघता. कोणी 2 व्हीलरवर ट्रॅव्हलिंग करताना बघतंय, कोणी बसमध्ये, कोणी कारमध्ये लावून करतंय, कोणी बैलगाडीवरती बसून करतंय. कारण की गावागावामध्ये दत्तप्रबोधिनीची साधना होते, गावागावामध्ये. आज विषय समजून घ्या. कोणी रस्त्याने चालताना, कोणी बाजूला फुटपाथवरती उभा राहून बघतंय, कोणी ब्युटी पार्लरमध्ये कुठेतरी मोबाईल लावलेला आहे आणि बघताय शांतपणे बसून. सगळं समजून घेत आहेत. घरामध्ये महिला वर्ग जेवण बनवताना लाईव्ह सेशन बघतायत. तर हे सगळ्या ज्या गोष्टी घडतायत, हे सगळं तुमच्या सगळ्यांचं प्रेम आहे, तुमच्या सगळ्यांचं प्रेम आहे. आणि तुमच्या सगळ्यांची कमिटमेंट आहे ना, ती महाराजांना आवडते. आणि हीच कमिटमेंट महाराज बघतात आणि मग तुम्हाला तुमचा आशीर्वाद, जो गुरुप्रसाद आहे, तो तुम्हाला देतात. अच्छा, काय सांगू, किती सांगू? ताई, मला कळतंय ताई, तुमची मनाची तळमळ कळते, पण काय करायचं? त्यांची नवीन जी लोक आहेत त्यांना सुद्धा आपल्या महाराजांच्या साधनेचं, काळ भैरव महात्म्याचं त्यांना पूर्णपणे माहिती पाहिजे. त्यांची पण बरोबर आहे ताई, त्यांना नाही माहिती अजून, तर त्यांनी विचारणं पण योग्य आहे. उबंटूचे अनुभव खूप जबरदस्त आहेत. अच्छा दादा, बस चालू होते की नाही? लाईव्ह होऊ दे, मग बस सुरू होऊन जाईल, काही चिंता करू नका. लाईव्ह झाल्यावर होऊ दे, आहे की नाही? थोडी एनर्जी लागणार तुम्हाला, म्हणून ती बसची एनर्जी काढून घेतली. आजीवन साधक मध्ये जे उतारे काढू शकतील ते काढा बाबा. उतारे काढणं म्हणजे खूप धोक्याचं काम आहे. काही हरकत नाही, कोरोना झाला, काही हरकत नाहीये. काळ भैरव जयंतीचं जे आपलं स्मशान पारायण आहे ते ऐका. अच्छा, बागडे ताई, अच्छा, तुम्हाला पण मिस्टर ऐकत नाही तर हरकत नाही ना ताई. भगवती त्राटक करा, एकदम कडक आहे. भगवती त्राटकाचा किती भारी अनुभव आलेला आहे. भगवती त्राटकामध्ये सोडून गेला नवरा परत आलाय. भगवती त्राटक, आणि त्याच्यात भगवती त्राटकामध्ये जर जर तुम्ही सिद्ध मंगळसूत्र जर धारण केलं तर मग एकदम जबरदस्त. नवरा टोटल कंट्रोल, नवऱ्यावर टोटल कंट्रोल. आता ह्याच्यात काय सांगितलं? हस्ताक्षराचं काय आलं? गाडगेताई, काय झालं? उत्तर नाही मिळालं. असं काय उत्तर तुम्हाला देऊ सांगा? प्रश्न विचारा परत. असं बनवू शकतो का आपण उबंटू मंत्राचं कधी डिव्हाइस बनवतो? बरं, ठीक आहे, बघू, करू. हा विचार खूप आधी झाला होता. अच्छा, पाणवलीला कधी येणार? पाणवलीला लवकरच यायचंय मला, याच महिन्यामध्ये यायचंय पाणवलीला. देवाचं तिकडे दर्यामध्ये काम करायचंय, दर्याला वरती, तिथं देवाचे इथे कार्य करायचंय थोडं पाणवलीला.
मला माहिती आहे ना ताई, भाऊ मला माहिती आहे तुम्ही कारमध्ये ट्रॅव्हल करता, मला अंदाज आहे पूर्ण गोष्टीचा. अच्छा, पारायणाची लिंक ताई, आता हे 1 तारखेचं पारायण ताई, 1 तारखेला सॅटर्डेला पारायण होतं ना 11:15 कोकाटे, बाल संस्कार वर्ग चालू करू आपण, पण प्रॉब्लेम काय झालाय की बाल संस्कार वर्गाची गरज आहे मला कळतंय, पण आता प्रॉब्लेम काय झालाय की आपण भेटू नाही शकत कारण कोरोनाचा पण प्रॉब्लेम दिसतो ना आपल्याला. तर आपण मग काय करायला पाहिजे माहिती का, माझं असं मत आहे की जीवन प्रबोधिनीमध्ये लहान मुलांना तुम्ही घेऊन बसा. पहिले त्यांना व्यवहार शिकू दे, व्यवहार काळाची गरज आहे, त्यांना आधी व्यवहार शिकू दे. त्यांचं वय मॅटर नाही करत, मी आधीच सांगतो तुम्हाला. लहान मुलांना वयाने काउंट करू नका, ते अतिशय हुशार आहेत. त्यांच्यात मोबाईल दिला, पबजी खेळत बसले, तुम्हाला कळत पण नाही की ते किती पुढे गेलेले आहेत. तर तुम्ही त्यांना जीवन प्रबोधिनीमध्ये घेऊन बसा, त्यांना तुम्ही पहिले व्यवहारातून घेऊन जा. अच्छा दादा 30-35 वर्षी नॉनव्हेज खात होतो, पण आता वासाने पण त्रास होतो. कवडे भाऊ, काय झालंय, तुमच्यामध्ये सात्विकता वाढायला लागलेली आहे. सात्विकता वाढल्याने काय होतं की मग जे तुमचं जे आत्मिक देह आहे, सूक्ष्म आहे, मग ते स्थिर होण्याच्या मार्गावर आहे. म्हणून हा एक चांगला तुम्हाला संकेत आहे. दादा, येणारा काळ कठीण आहे म्हणून सांगितलं. हा काळ श्री दत्त महाराज कृपेने लुप्त नाही होऊ शकत का? ताई, दत्त महाराजांच्या कृपेने हा काळ लुप्त होण्यासाठी तुमच्यापैकी पृथ्वी तलावर किती लोकांनी महाराजांना वाहून घेतलं? उत्तर द्या मला. चला, महाराजांचा पण आहे की या पृथ्वी तलावरती जोपर्यंत शेवटचा जीव शिवरूपाला प्राप्त होते तोपर्यंत मी पृथ्वी सोडणार नाही. मग महाराजांच्या पण अनुसरून आपल्यापैकी किती लोकांनी महाराजांना वाहून घेतलं? महाराजांनी ही पनवती बाहेर काढावी यासाठी. उत्तर आहे का तुमच्या लोकांकडे? जा, चला द्या उत्तर. बरेच लोक म्हणतात की तुमच्याकडे एवढी पॉवर आहे, मग तुम्ही जायचं सीमेवरती शत्रूला मारायला. अरे प्रत्येक गोष्टीचं काय मर्यादा आहे की ना प्रत्येक गोष्टीला. तर तुम्हाला एवढं तर सीमेवर पाठवायची हाऊस आहे तर पाठवा तुमच्या आमदार खासदारांच्या पोरांना सीमेवरती. आहे का तेवढी ताकद पाठवायची? हा, प्रत्येक गोष्ट फिरून डायरेक्ट सीमेवरच जाते का? का इथे काही लोक नाही जगत? का इथे कुत्रे मांजरे जगतात? एवढं जर तुम्हाला सीमेवर पाठवायची हाऊस असेल तर स्वतः जायचं ना सीमेवरती. कशाला बिळात, आता बोललो असतो, बिळात लपून बसायची गोष्ट सांगितली असती, पण जाऊ दे दादा, कशातच प्रगती होत नाही. काय करावं? प्रगती व्हायला लागते जाधव, प्रगती होण्यासाठी वेळ लागते. आणि तुम्ही ऑर्गनाइज व्हा जाधव. असं उत्तावळा नवरा गुडघ्याला वॉशिंग होत नाही. काही स्वप्न पडतात ना, तर अशुभ स्वप्न न येणे हेतू एक उपाय आहे, तो उपाय करा. विषय कळला? अरे जळफाट सगळीकडे असतो. जळफाट हा सगळीकडे असतो. झोपडपट्टीमध्ये पण जळफाट आहे, चाळीच्या घरात पण जळफाट आहे, बिल्डिंगीत पण जळफाट आहे, हाय क्लास सोसायटीमध्ये पण जळफाट आहे, रो हाऊसेसमध्ये पण जळफाट आहे, बंगल्यामध्ये पण जळफाट आहे, महालामध्ये पण जळफाट आहे. जळफाट प्रत्येक लेवलला असतो, प्रत्येक ठिकाणी जळफाट असतो. हा, भगवती त्राटकताई युट्यूबवर आहे, तुम्ही तिथून घ्या किंवा प्रतिनिधीला सांगा, ते तुम्हाला लिंक फॉरवर्ड करतील. ठीक आहे. मी म्हणालो होतो पाणोलीचं गुरव, पण टाइम लगता है गुरव सब चीज के लिए, टाइम लागतो. होईल होईल ताई, होईल. ते पण सेवेला रुजू होतील, काय प्रॉब्लेम नाही. त्यांना उबंटू करायला लावा, काय प्रॉब्लेम नाही. आता काय झालं विश्वे दादा, आपला प्रचंड कार्य बाहुल्यामुळे अत्यंत व्यस्त असणारा दिनक्रम याचा आदर आणि सन्मान राखून माझ्या प्रश्नाची जटिलता आणि ग्रंथ ध्यानात घेऊन त्यावरील चिंतन आणि उपायासाठी मात्र प्राधान्याने
अग्रक्रम देण्यात यावा. काय पुणेरी प्रश्न आहे या. टिपिकल विश्वे पुणेरी स्टाईल मध्ये, हा टिपिकल सिंह रोड वरती, सिंहगड रोडला राहणारा एक टिपिकल पुणेरी प्रश्न, हा अतिशय सुसंस्कृत सुसंस्कारित प्रश्न. हा विश्वे इतका सुंदर प्रश्न मांडला विश्वे. आम्ही तुमच्या प्रेमात पडलो आहे की नाही. त्याला आपला प्रचंड कार्य बहु अतिपुस्त याच्यामध्ये पूर्ण माझा दिवसाचा क्रमच व्यक्त केला तुम्ही विश्वे. भक्तीवर पूर्ण लक्ष केंद्रित करण्यासाठी ताई नामस्मरण करा. ताई नामा वाचून ना परमेश्वर. नामस्मरण मी फिरून तुम्हाला सगळ्यांना एकच सांगणार, नामावरती या. ताई कथा काही असतील ताई, कथामध्ये नका पडू ताई, फक्त नामावर पडा. किती रे तुम्ही लोक डेटा घेणार डोक्यामध्ये. प्रतिनिधींना विनंती आहे, इथं भगवती तर्टकाची लिंक पाठवा. हरकत नाही, घर बांधून घ्या शिंदे, हरकत नाही. अच्छा पाठवताई श्री गोविंद पाठवले. तुम्ही ड्युटीवरती असताना तुम्ही लाईव्ह सेशन बघता, आनंद वाटतो. शेवटचे 5 मिनिटं राहिले. शेवटचे 5 मिनिटं राहिले. तुमचा आता जो प्रश्न आहे ना, त्याला कुठलंच काम पूर्ण होत नाही. इसमें मेरा एक जवाब है. तपस्या ही समस्या का समूल निराकरण है. तपस्या ही समस्या का, अगर जीवन एक समस्या है, अगर जीवन एक समस्या है, ठीक है, तो उसका समाधान एक तपस्या है. आजच लाईन बनवली मी सकाळी माझी. जीवन एक समस्या है तो उसका समाधान तपस्या है. मग नामस्मरण करा. मग ते पण एक तपच आहे. तिथे बॉडी तपते आपली. ठीक आहे, ही काय जिमची बॉडी नाही येत तापायला. नामाने तुमचं सूक्ष्म देह तयार होतं. तनिष्का नाम एवढं चांगलं नाहीये, एवढं असं फ्रेंडली नाही वाटत. तनिष्का नाम मागे एक होते ना आपले भाऊ, त्यानंतर म्हणालो म्हणलं ते दत्त साक्षी नाव सुंदर होतं, त्यांनी ठेवलं घरामध्ये नाव. ते त्यांनी ठेवलं घरामध्ये नाव. हा गुपचूप चालू आहे ताई, माहितीये मला ताई, तुम्ही ड्युटीवर आहे ताई, गपचूप बघताय सगळ्या गोष्टी. आनंद आहे ताई. म्हणून तो म्हणतो मी तुम्हा सगळ्यांना की तुम्ही सगळेजण कमिटेड आहे, सगळेजण पूजनीय आहे. आणि तुम्ही जे गपचूप जे दत्त सत्संग अटेंड करताना महाराजांपर्यंत टोटल तुमचा डेटा जातो. महाराजांना पण तुमच्याबद्दल खूप कुतूहल वाटतं सगळ्यांबद्दल, आहे की नाही. आणि हा श्रेष्ठ आहे, हा जीव श्रेष्ठ आहे जो दैनंदिन कर्मामधून महाराजांसाठी वेळ काढतो, महाराजांना क्षण अर्पित करतो. ही खूप मोठी साधना आहे. तुमची हातची कामं टाकून तुम्ही महाराजांचं कार्य नाही करत, तुम्ही दैनंदिन कर्म करता. हे खूप श्रेष्ठ आहे ही गोष्ट. हे कळला. चला शेवटचे 2 मिनिटं राहिले. शेवटचे 2 मिनिटं राहिले. बिल्कुल बिल्कुल, डोंट वरी, यू विल हैव अ ब्लेसिंग्स एंड ऑल द ग्रैटिट्यूड टुवर्ड्स लोटस फीट ऑफ दत्तात्रेय स्वामी महाराज. अरे 4 अंक कोकटे काय नसतो. 4 अंक जर वाद असतं तर सद्गुरू हे 4 अंकी आहे.
गुरुदेव 4 अंकी, मग काय त्याच्यामध्ये म्हणणार? नाही, स्वामी सारामृतचा पाठ करायचं ताई तर तुम्ही आपला व्हिडिओ बघा, तुम्ही आपला लाईव्हचा व्हिडिओ बघा, ठीक आहे? त्याच्यामध्ये तुम्ही आपला व्हिडिओ बघा, आपल्या युट्यूबवरती व्हिडिओ आहे तो बघा. खूप चांगलं झालं जोशीताईच, खूप चांगलं दत्तनाम तुम्हाला ऑटोमॅटिक होत आहे. अतिशय आनंद आहे, मला अतिशय आनंद आहे. चला, शेवटचा 1 मिनिट राहिला, शेवटचा 1 मिनिट राहिला. बिलकुल आयुष्यामध्ये बदल घडलेला आहे काळभैरव स्मरणाने आणि दत्त स्मरणाने मुक्तीपदाची आस तयार होते. चला, आनंद आहे. 12:30 झाले, आता साइन आउट करायची परमिशन द्या. आता भेटूया शनिवारी भेटूया आपल्या सामूहिक साप्ताहिक नवनाथीय पारायणामध्ये, आहे की नाही? आनंद आहे, आनंद आहे. चला, आता साइन आउट करायची परमिशन द्या. ओम नमो काल भैरव काली. आनंद आहे, आनंद आहे. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद, धन्यवाद. आणि जय आदेश, सगळ्यांना जय आदेश. सायनिंग आउट. श्री गुरुदेव.